आर्थिक स्थैर्यासाठी म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी तुम्हाला तुमचे स्पिरिट गाईड्स काय गायडन्स देतात तर त्याच्यावर आज मी टॅरो रीडिंग करणार आहे. टॅरो रीडिंगला स्टार्ट करते. एनर्जी एक्सचेंजसाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. ही जी रीडिंग आहे ही जर्नल कलेक्टिव्ह रीडिंग आहे आणि टाईमलेस रीडिंग आहे. जेव्हा पण तुम्ही बघता तेव्हा ही रीडिंग तुम्हाला मॅच होणार आहे. ओके. बॉटम ऑफ द डेक, तुमच्या जॉबमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही ज्या पोझिशनवर आहात त्या पोझिशनवर तुम्हाला क्लिअर कम्युनिकेशन करण्याची गरज आहे. ओके. तुम्ही ज्या पोझिशनवर आहात त्या पोझिशनची जी पॉझिटिव्ह बाजू आहे किंवा जी निगेटिव्ह बाजू आहे त्या दोन्हीही बॅलन्स ठेवण्याची गरज आहे. इमोशनली स्टेबल राहण्याची गरज आहे, थोडं प्रॅक्टिकल राहण्याची गरज आहे. जर काही लोक इथं बिझनेस करत असेल तर बिझनेसची ग्रोथ करण्यासाठी एखादं इव्हेंट तुम्ही इथे क्रिएट करू शकता. इव्हेंटमध्ये तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड जी लोक आहेत त्यांना तुम्ही इन्व्हाइट करून त्या बिझनेसमध्ये तुम्ही ग्रोथ करू शकता. ऑफिसमध्ये एखादा इव्हेंट किंवा काहीतरी सेलिब्रेशन काइंड ऑफ असं होताना दिसत आहे इन फ्युचर, तर तिथे तुम्ही तुमच्या कॉलिगसोबत किंवा तुमचे जे सिनियर आहेत त्यांच्याशी एक प्रॅक्टिकली बॉन्डिंग तुम्ही क्रिएट करू शकता. कम्युनिकेशन क्लिअर कट ठेवायचं आहे, ट्रान्सपरन्सी ठेवायची आहे. निगेटिव्ह जे विचार आहेत ते तुम्ही रिमूव्ह करायचे आहेत. निगेटिव्ह गोष्टींचा विचार करायचा नाही आहे. पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करून क्रिएटिव्ह माइंडसेट तुमचं ठेवायचं आहे आणि पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करायच्या आहेत लाईफमध्ये. तुम्ही आत्ता ज्या पोझिशनवर आहात तर त्या पोझिशनपेक्षा अजून बेस्ट पोझिशन तुम्ही डिझर्व करता. तर त्याच्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे आणि ती मेहनत घेतल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी अचीव करू शकता. ह्याच्यासाठी ना तुम्हाला तुमच्या स्पिरिट गाईड किंवा तुम्ही ज्या एनर्जीला मानता त्यांचं ब्लेसिंग्स तुमच्यासोबत आहे, ते तुम्हाला प्रॉपर गाईड करत आहे. फक्त तुमचं इंट्युशन इथे तुम्ही फॉलो करायचं आहे. ओव्हर थिंकिंग करायचं नाही आहे. पूर्ण विचार करून डिसिजन घ्यायचे आहेत. पुढच्या महिन्याच्या 4 तारखेला, 1 तारखेला आणि 7 तारखेला काहीतरी महत्त्वाच्या घटना घडू शकतात तुमच्या लाईफमध्ये. त्या बाबतीमध्ये अवेअर राहा गाईज.